म्हणजे एका बाजूला मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील लढा देत असताना दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्या मेहुण्याला पोलिसांनी वाळू तस्करीच्या आरोपाखाली तडीपारची नोटीस बजावण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे। सध्या वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात जालना पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलेलं असून पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय। तसंच ही कारवाई म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय। आता यो नेमका मॅटर काय? आंदोलन करून सातत्यानं राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या जरांगे पाटलांवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असेल का? आता याचा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर काय परिणाम होईल का? सगळं सविस्तर पाहू। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, मागच्या जवळपास 2 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटी गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे पार मुंबईत आंदोलन घेऊन जाण्यापर्यंत गेला। 6 ते 7 वेळा त्यांनी जीवावर उदार होऊन उपोषण केलं आणि सरकारला कोंडीत पकडलं। त्यामुळे मराठा समाजाने त्यांना आजवर मोठी साथ दिली। पण अलीकडच्या काळात जरांगे पाटलांना नामोहरण करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे। अशी चर्चा असतानाच जरांगे पाटलांचा आता मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे। त्याच्या सोबतच इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे त्या 9 पैकी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास 6 आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे जालना जिल्ह्यात दाखल आहेत। अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने ही तडीपारीची कारवाई केली आहे। तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झालेले आहेत। 2019 सालापासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत। माध्यमातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मनोज जरांगे पाटलांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर याच्यावर 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी, 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथं बस जाळल्या प्रकरणी, 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी, 2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी नदीमधून केणीच्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्याला जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार केले असं सांगण्यात येत आहे। आता या कारवाईबद्दल जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। ते म्हणाले, तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडीला आला होता, याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय, मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात। तुम्ही माझं काहीही करू शकत नाही, पण तुमची मस्ती जायला तयार नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे। मनोज जरांगे पुढे म्हणाले, तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे असेच लागणार असाल तर मी सोडणार नाही। फडणवीस साहेब, तुम्ही जर मराठ्यांना वेटीस धरायचं काम केलं तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही। राज्यात मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही। तुमचं भागलं म्हणून जर तुम्ही उलटणार असाल तर तुमच्यासाठी घातक ठरेल। देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात। आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत, नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिलाय। ते पुढे म्हणाले, माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्यांचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवलं असावं, हे 100% देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। देवेंद्र फडणवीसला माहित नाही की मी समाजापुढे आईबापाला सुद्धा जवळ केलं नाही तर पाहुण्यारावळ्याला देखील जवळ उभं राहू देणार नाही। मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे। चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही। पाहुण्यांचा तर विषयच संपला। सागर बंगल्यावरून तुम्हाला मुलीच्या परीक्षेसाठी वर्षावर जाता येत नाही, तुम्ही म्हणाले। तुम्हाला तुमच्या पोरीच्या भवितव्याची चिंता आहे, इकडे आमच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत। आमचं उपोषण खोटं बोलून उठवलं, आम्ही तुमचं म्हणणं मांडलं होतं, पण तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला। मराठा आरक्षणासाठी लोक संपतायत, तुमचं लेकरू बघता तसं राज्यातील इतर लेकरांना बघा, असा घणाघातही मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केला। त्यानंतर पुन्हा त्यांनी मुद्दा आरक्षणाच्या दिशेने वळवला। जरांगे पाटील म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, राज्यातील मराठे कणखरपणे लढाई लढणार आहेत। आज 12-13 दिवस झालेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मार्फत निरोप दिला होता की आम्ही तात्काळ मागणी मान्य करू।
मात्र आज त्या घटनेला 13 दिवस झाले आहेत, पण अजून शिंदे समिती सक्रिय केली नाही, प्रक्रिया अजून सुरू केली नाही, तसेच गॅजेट सुद्धा घेतलं नाही. SABCचा विषय होता, त्याचा निर्णय अजून घेतला नाही. त्यामुळे केवळ उपोषण सोडण्यापर्यंत हे असं करत आहेत का? सरकार जाणून बुजून फसवणूक करायला लागलाय. त्यामुळे येत्या 15 तारखेपासून आम्ही अंतरवली SRT येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करतोय. याची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू. मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्हाला कोणीच बोलायचं नाही का? दहशतवादी अड्डे चालवतो का? मला हलक्यात घेऊ नका. आता आम्ही रस्त्यावर लढणार असल्याचा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. सत्ता आल्यापासून यांनी काय केलं? आज पावणे 2 वर्षापासून हेच गृहमंत्री आहेत, तरीही केसेस मागे नाहीत. पण मुख्यमंत्री आता हे चालणार नाही. धनंजय मुंडे यांच्यासारखी तुमची जी टोळी आहे तिला पण फिरू देणार नाही. तुम्ही आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. सत्ता आणि दरारा इथे मराठ्यांचा आहे. मराठ्यांनी ठरवलं तर जगाची मुंगी सुद्धा हलणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मंडळी, सध्या जरांगे पाटलांचा संताप बघता येत्या काळात जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातला संघर्ष अधिकच तीव्र झालेला पाहायला मिळेल. तसंही सध्या या दोघांच्या लढाईत सुरेश धस यांना फ्रंटलाईन करून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली चाल मजबूत केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी जशी एक हाती बाजू लावून धरली आहे ते पाहता सध्या बीडसह जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव येथील मराठा समाज सुरेश धस यांच्या मागे एकवटलाय आणि परिणामी जरांगे पाटील थोडेसे बॅकफुटला गेलेले दिसत आहेत. आता जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर कारवाई करून फडणवीस यांनी जरांगे फॅक्टर अजूनच कमकुवत केल्याची चर्चा आहे. तर जरांगे यांचे विरोधक त्यांच्या मेहुण्यावरील तडीपारच्या कारवाईमुळे पाटलांना टार्गेट करताना दिसत आहेत. पाटलांनी दुसऱ्यांवर गुन्हेगारीचे आरोप करण्या अगोदर विचार करावा अशी टीका केली जाते. आता या कारवाई मागच्या एकूण राजकारणाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.